तर हॅलो मित्रांनो, हा आपला USD JPYचा चार्ट आहे, ठीक आहे. आणि ही बाय साईडची एंट्री आपण प्लॅन केलेली आणि याच्यामध्ये जर आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघितला तर 1:3 चा भेटलेला आहे, ठीक आहे. आणि आपण हा कसा कॅप्चर केला चला तर पाहूयात. आणि हा जो ट्रेड आहे ते आपल्या फ्री कम्युनिटीमध्ये दिलेला आहे, ठीक आहे, USD JPYचा. आणि तुम्हाला पण फ्री कम्युनिटी जॉईन करायची असेल तर आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये लिंक आहे, ग्रुप जॉईन करून घेऊ. आता समजून घेऊयात या ट्रेडचा रिझन, ठीक आहे. हा आहे 1 आवरचा टाइम फ्रेम USD JPYचा आणि जर चेक केला तर तुम्ही स्विंग लो स्विंग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर परत स्विंग लो बनलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो स्विंग हाय आहे, ठीक आहे, हा काय केलेला आहे मार्केटनी ब्रेक केलेला आहे. नंतर स्विंग हाय ब्रेक केल्याच्या नंतर तुम्ही जर इथं पाहिलात तर 3 डिमांड आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड. तर या डिमांडपासून आपण कशी एंट्री प्लॅन केली चला तर पाहूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आणि तुम्ही जर इथं चेक केला तर आपल्या फर्स्ट डिमांडवरती मार्केट काय आहे आलेलं आहे. आता आपण इथे काय करणार आहेत, लोअर टाइम फ्रेममध्ये कन्फर्मेशन घेऊन ट्रेड एंट्री प्लॅन करा. तर लोअर टाइम फ्रेमवरती मार्केटने काय केलेलं आहे, इथं डिमांडवरती लिक्विडेशन केलेलं आहे, त्याच्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केलेलं आहे, ठीक आहे. आणि या पुलबॅकवरती, ठीक आहे, या पुलबॅकवरती ही जी एक डिमांड होती तिथे काय बनलेली आहे, मार्केटने एक ग्रीन कॅन्डल बनवली आणि आपण इथे एंट्री प्लॅन केलेली, ठीक आहे. आणि याचा जो स्टॉप लॉस आहे या ट्रेडचा या लॉजिकल लोच्या खाली ठेवलेला आहे आणि जो आपला टार्गेट आहे, ठीक आहे, ते हायर टाइम फ्रेमचा जो हा आहे, ठीक, हा टार्गेट ठेवला. अशाच एज्युकेशनल व्हिडिओसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका.